मी सर ग्रामपंचायत अधिकारी म्हणून आहे पन्हाळा बहिरेवाडी ग्रामपंचायतमध्ये. तर माझं वजन होतं 75 किलो. आणि मला तसे भरपूर डिसऑर्डर होते. म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सर मला पित्ताचा त्रास होता. पित्ताचा त्रास इतका भयानक होता, की दररोज संध्याकाळी माझ्या अंगावर पुरळ उठायचे. म्हणजे त्याला आपण हे म्हणतो पुरळच. तर ते आग म्हणजे असं शरीर सुजायचं सगळं. शरीर पूर्ण सुजायचं, डोक्यात सुद्धा सुजायचं, सगळ्या अंगाला खाज उठायची आणि मला रात्रभर झोप लागायची नाही. हा सगळ्यात माझा प्रॉब्लेम होता सर. आणि हे वजनामुळे होतं हे मला माहित नव्हतं. येस सर. बऱ्याचशा अशा डिसऑर्डरची तुम्ही आधीच इथे वाचून दाखवलेले आहेत. बऱ्याचशा डिसऑर्डर घेऊन तुम्ही आपल्या रॉयल फिटनेस फॅमिलीला जोडलेला होता. तर आपको क्या रिझल्ट मिला है सर? रिझल्ट काय मिळालेला आहे? तर मी म्हणजे आमच्या प्रदीप देसाई सरांची म्हणजे मलाही फॅमिली कशी मिळाली ते मी असं सांगतो. मला सर भरपूर डिसऑर्डर होत्या. माझा बाईकवरून प्रवास असल्यामुळे माझ्या मणक्याचा आणि पाठीत दुखण्याचा त्रास होता. पित्ताचा त्रास होताच. प्लस दररोज संध्याकाळी मला जेवल्यानंतर सर उलटी व्हायची. दररोज संध्याकाळी. म्हणजे जे खाल्लंय ते पूर्णपणे पचायचं नाही. मला ती उलटी केल्याशिवाय झोप लागत नव्हती. आणि परत रात्रीचं पित्ताचा त्रास व्हायचा, अंगाला सगळी आग उठायची. त्यामुळे मला जवळ-जवळ रात्रीचं झोपच नव्हती आणि त्यामुळे माझा दिवस खूप वाईट जायचा. दिवसभर आळस असायचा आणि ह्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं कारण सर माझ्या म्हणजे हे होतं. माझ्या सवयी होत्या, वाईट सवयी होत्या. पण ह्या वाईट सवयींच्यामुळे हे मला होतंय, हे मला माहित नव्हतं. मला ग्रामपंचायत अधिकारी असल्यामुळे इकडून-तिकडून फिरावं लागतं. त्यामुळे चहा आणि बाहेरचं खाणं खूप होतं. म्हणजे फास्ट फूड खूप खाणं होतं. बाहेर गेला की वडापाव कंपल्सरी असायचा. त्यानंतर समोसा, इतर तळलेले पदार्थ असायचे. चहा माझा 7 ते 8 वेळा व्हायचा. आणि ह्याच्यामुळे हे होतंय हे मला माहीतच नव्हतं. आणि एक दिवस असंच ग्रामपंचायतीत बसलेलो असताना प्रदीप देसाई सर दाखला नेण्याच्या म्हणजे कार्यालयीन कामानिमित्त आमच्या ग्रामपंचायतमध्ये आले. आणि त्यावेळी त्यांनी मला बघितलं. माझं जरा कुजबूज चालू होती. म्हणजे खाजवणे वगैरे हा. मग त्यांनी मला बघितलं आणि त्यांनी मला सांगितलं, की "सर तुम्हाला काही त्रास आहे काय? तुमचं वजन किती आहे? तुमची हाईट किती आहे?" त्यावर त्यांनी सांगितलं, की "तुमचं वजन तुमच्या हाईटपेक्षा भरपूर जास्त आहे. तुम्हाला ते वजन कमी करणं गरजेचं आहे." मला व्यायामाची आवड होती. मी 5 किलोमीटर सर फिरायला जात होतो दररोज. दररोज 5 किलोमीटर फिरायचो. तरी पण 1 किलोग्रॅम सुद्धा माझं वजन कधी कमी होत नव्हतं. आणि ज्यावेळी सरांनी मला सांगितलं, तर त्यावेळी मला वाटलं, की खरंच आपण आजपर्यंत फिरतोय, आजपर्यंत आपण रनिंगला जातोय, वरती जाऊन डोंगरावर व्यायाम करतोय. पण आजपर्यंत आपल्यात काहीच फरक पडलेला नाही. मग आपण आज आता आपल्याला एक मास्टर मिळालाय, गुरु मिळालाय आणि त्यांच्या